हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी प्रियांका कारले. आपला जो ग्रुप आहे फेसबुकवर, अद्भुत आणि विलक्षण 5D शिफ्ट, तर ह्या ग्रुपमध्ये जे जे सदस्य आहेत, जे सिरियसली ह्या विषयावरती म्हणजे 5D विषयाची माहिती घेत आहेत आणि स्वतःवर काम करत आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करते आहे. आता आज आपण ग्रुपवर पोल घेतला होता. पोल का घेतला आहे? अजून आहे अवकाश, 2 दिवसांनी संपेल. पण आत्ताच पोलची जी उत्तरं आलेली आहेत, म्हणजे जवळजवळ 92% लोकांनी सेकंड ऑप्शन निवडलेला आहे. सेकंड ऑप्शन, की ध्यान आणि योग्य समज याद्वारेच आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल. तर हा पोल बघून खूप मला छान वाटतं आहे, आनंद वाटतो आहे, की आपण जे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे इतरांपर्यंत ते पोहोचतं आहे आणि समजतं आहे. तर आता थोडीशी आपण उजळणी करूया. बघा, सुरुवातीला आपण जेव्हा हे लेख तुम्ही वाचायला जेव्हा सुरुवात केली असेल अगदी पहिल्यांदा, तर तेव्हा हा विषय पूर्णपणे तुम्हाला नवीन वाटला असेल, की अरे हे काय आहे? हे सगळं आपल्या आत्तापर्यंतचा जो आपला विश्वास होता, जी विश्वास प्रणाली म्हणजे बिलीफ सिस्टम होते, त्या सगळ्याला छेद देणारं आहे हे सगळं. तर माझंही असंच झालं होतं. मी 6 महिन्यापूर्वी ही सगळी माहिती माझ्यापर्यंत आली होती. 6 महिन्यापूर्वी प्रवीण सरांचा व्हिडिओ मी पाहिला आणि म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं सगळं, तर अक्षरशः म्हणजे त्यावेळेला असं वाटलं होतं, की अरे बापरे! हे काय? हे असं कसं असू शकतं? पण मी त्यावेळेला ते जे नॉलेज मिळत होतं ते डायरेक्ट नाकारलं नाही. ते आपल्यात येऊ दिलं आणि त्याच्यानंतर मग विचार करायला सुरुवात केली आणि मग एक गोष्टींचा उलगडा होत गेला जेव्हा विचार करायला सुरुवात केली तेव्हा. आणि मग त्याच्यानंतर प्रवीण सरांचे वेगवेगळे व्हिडिओ आहेत युगपरिवर्तन चॅनलवरचे, ते व्हिडिओ मी बघत गेले. मग त्यातनं अधिक नॉलेज मिळत गेलं आणि मग हे मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, इथे काय कुठले डार्क अजेंडे आहेत, हे मॅट्रिक्स कसं तयार झालं, ह्या सगळ्याबद्दल माहिती मिळत गेली. आणि त्यांच्या व्हिडिओमधनं जी माहिती मला मिळाली तीच मी इथे त्याच्यावर लेख लिहिते आहे मराठीमधनं आणि अगदी आपल्याला सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. पण काय झालं आहे, की हा विषयच पूर्ण आपल्यासाठी नवीन आहे. आपण ह्याच्याबद्दल कधी ऐकलेलंच नव्हतं पूर्वी. 5D काय, 3D काय वगैरे, मॅट्रिक्स काय, सिम्युलेशन काय, सोलर फ्लॅश, हे कधीही आपण यापूर्वी ऐकलेलं नव्हतं, आपल्याला माहीत नव्हतं. त्याच्यामुळे जरा समजायला सुरुवातीला कठीण जात असेल, पण माझ्या परीने जितकं सोपं करून सांगता येईल तितकं सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे. तर आता थोडीशी उजळणी आपण करूया. बघा, आता हे रामायण महाभारत वगैरे घडलं, याला किती वर्ष झाली? फार तर 5,000 वर्ष झाली असतील, 7,000 वर्ष झाली असतील. पण आता ही जी सायकल जी आहे ब्रह्मांडाची, म्हणजे ही जी आपण असेन्शन ज्याला म्हणतो, तर ही जी सायकल आहे ना असेन्शनची, ही 26,000 वर्षानंतरची असते. दर 26,000 वर्षानंतर असा इव्हेंट होतो. जसा जो सोलर फ्लॅशचा इव्हेंट आता होऊ घातलेला आहे, तर तो दर 26,000 वर्षानंतर होतो. आणि संबंध ब्रह्मांडामध्ये जे काही विस्कळीत आहे, तर त्याला सुस्थापित करण्यासाठी हा इव्हेंट घडत असतो. आणि सोलर फ्लॅशचा जो लेख आहे त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर सगळं वाचलं असेल, त्यामुळे मी ते परत आता रिपीट नाही करणार. तर आता समजून काय आपण घ्यायचं आहे, की एक सोर्स आहे. सोर्स म्हणजे काय? सृष्टीकर्ता म्हणा त्याला, किंवा आत्ता आपल्या 3Dच्या भाषेत म्हणायचं झालं, सिम्युलेशनच्या भाषेत म्हणायचं झालं तर त्याला ईश्वर म्हणा. तर जी एक मूळ शक्ती आहे, जिच्यामुळे ही अनंत ब्रह्मांड बनलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपणही आहोत. आपणही त्याचा अंश आहोत. आपल्यामध्ये म्हणजे कसं आहे, तुम्ही तो एक श्लोक पण त्याच्यामध्ये मी म्हटलं आहे, की पूर्णामधून जे निर्माण होतं ते पूर्ण असतं. आणि ते पूर्ण निर्माण झाल्यानंतरसुद्धा ज्या पूर्णातनं ते निर्माण झाले ते पूर्णसुद्धा पूर्णच राहतं, त्याला काही फरक पडत नाही.
तर आपण सृष्टिकर्त्यापासून निर्माण झालो, बरोबर? तर आपणसुद्धा पूर्ण आहोत. त्याच्यासारख्याच दिव्यता आपल्या आतमध्ये सुद्धा आहेत. तो जसं अनंत ब्रह्मांडाची निर्मिती करू शकतो तशीच आपणसुद्धा करू शकतो, कारण आपण क्रिएटर आहोत. आपण सायन्समध्ये बघितलं बघा, शाळा कॉलेजमध्ये आपण बघितलं आहे की एखादी कोशिका असते. तर ती कोशिका अनेकांमध्ये विभक्त होते. एक कोशिका असते, मग ती आणखीन 2 कोशिकांमध्ये विभक्त होते. मग ते 2 आणखीन 4 बनवतात. 4 नंतर 16, 16 नंतर 32. म्हणजे एक कोशिका अनेक कोशिकांमध्ये विभाजित होते. तसंच हे सुद्धा आहे की एक सोर्स, एक सृष्टिकर्ता, आणि त्याच्यापासून त्याने काही क्रिएटर बनवले. त्या क्रिएटर्सनी आणखीन सेम टू सेम तशीच कॉपी बनवली. असे अनेक क्रिएटर्स बनत गेले आणि यातूनच संपूर्ण हे ब्रह्मांड निर्माण झालं आहे. तुम्ही बघितलं तर अतिशय छोट्यात छोट्या स्तरावर आणि मोठ्यात मोठ्या स्तरावरती हीच प्रक्रिया घडलेली आहे. तर सांगण्याचा उद्देश काय की आपण त्याच्यासारखेच परिपूर्ण आहोत. आपण त्याचंच रूप आपण आहोत. आणि ब्रह्मांडामध्ये वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत. जसं की आता पहिलं डायमेन्शन जे आहे, पहिल्या डायमेन्शनमध्ये काय आहे, दगड, माती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग सेकंड डायमेन्शन आहे. सेकंड डायमेन्शनमध्ये काय आहे, प्राणी, पशुपक्षी, सगळ्या प्रकारचे जीवजंतू हे आहेत. आणि थर्ड डायमेन्शनमध्ये काय आहोत, आपण मानव आहोत. हे थर्ड डायमेन्शनमध्ये. मग त्याच्यानंतर फोर्थ डायमेन्शन काय आहे, तर मृत्यूनंतर, मानवाच्या मृत्यूनंतर मानव ज्या डायमेन्शनमध्ये जातो आणि तिकडनं पुन्हा रिइन्कारनेट होतो, म्हणजे पुन्हा जन्म घेतो, तर ते आहे फोर्थ डायमेन्शन. आणि त्याच्या पुढचं डायमेन्शन आहे कुठलं, फिफ्थ डायमेन्शन. तर फिफ्थ डायमेन्शन जे आहे ते एकत्वाचं आहे. आणि असं नाही आहे की आपण आधी एकत्वात नव्हतो. आपण पूर्वीसुद्धा थर्ड डायमेन्शन जे आहे तिथेही आपण एकत्वामध्येच होतो. आपल्यामध्ये अनंत क्षमता होत्या. मूळ सृष्टिकर्त्याच्या ज्या क्षमता आहेत त्या आपल्यामध्येही होत्या. पण प्रत्येक डायमेन्शनमधून आपण पुढे पुढे जात असतो. का, तर वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी. आता थर्ड डायमेन्शनमध्ये जेव्हा आपण एकत्वामध्ये होतो, तर तेव्हा आपल्यामध्ये एकत्वच होतं ना. आपल्याकडे असं सेपरेशन नव्हतं की मी वेगळे, तुम्ही वेगळे, हा वेगळा, तो वेगळा. आता आपण प्रत्येकाला वेगळं वेगळं बघतो ना. तर हे असं सेपरेशन नव्हतं तेव्हा एकत्व होतं. म्हणजे माझ्या मनात जर का आज एखादा विचार उत्पन्न झाला, तर संबंध मानवजातीच्या मनात त्या क्षणी तो विचार उत्पन्न होत असे. एका मानवाला जर दुःख झालं, तर संबंध मानवजात जी आहे ते दुःख त्या क्षणी आपल्या आतमध्ये अनुभवू शकत होते. याला म्हणतात वननेस. तर ह्या वननेसमध्ये आपण होतो. आणि प्रत्येक डायमेन्शनमध्ये एखादा टास्क घेऊन, म्हणजे जसं की आपण आत्ता हा टास्क घेऊन इथे आलो आहे द्वैताचा अनुभव घेण्यासाठी, तर असा एखादा टास्क घेऊन आपण आपली आणखीन पुढे उन्नती करू शकतो. म्हणजे आपण पुढच्या डायमेन्शनमध्ये जाऊ शकतो तिथले अनुभव घेण्यासाठी. तर हे आपल्यामध्ये एकत्व होतं. आपल्याकडे अबंडन्स होता. अबंडन्स असल्यामुळे आपल्याला कमतरता नव्हती, कुठलीही दुःख नव्हती. जे हवं ते आपण मॅनिफेस्ट करू शकत होतो. आपण टेलिपथीने एकमेकांशी संवाद साधू शकत होतो. आपल्याला बोलण्यासाठी असं बोलायची, म्हणजे प्रत्यक्ष बोलण्याची क्रिया करायची गरज नव्हती. आपण फक्त टेलिपथीने एकमेकांशी संवाद साधायचो. त्याच्यानंतर आपण हे होतो काय, म्हणजे आपण कुठेही जाऊ शकत होतो. एकाच वेळी आपण कुठल्याही डायमेन्शनमध्ये जाऊ शकत होतो. जसं की म्हणतात ना टेलिपोर्टेशन. आपण मल्टी डायमेन्शनल बीइंग होतो. टेलिपोर्ट स्वतःला करू शकत होतो. म्हणजे टेलिपोर्ट करू शकतो म्हणजे काय की एका जागेहून अदृश्य होऊन दुसऱ्या जागी प्रकट होणं. तर ह्याच्यासाठी काही आपल्याला कुठल्या वाहनाची आणि ह्याची त्याची कशाची गरज लागत नव्हती. वाहनं वगैरे सगळं हे ह्या सिम्युलेशनमधलं आहे. म्हणजे आपण रामायण महाभारतामध्ये बघितलं ना की देव एका जागेहून गुप्त होतात, स्वर्गातनं गुप्त होतात, इकडे पृथ्वीवरती येतात, आणखीन कुठे कुठे जातात, पाताळात वगैरे, काइंड ऑफ तसं.
तर आपण तसे होतो. स्वतःला टेलिपोर्ट करू शकत होतो, आपण टेलिपॅथी करू शकत होतो. तर अशा सगळ्या ह्या दिव्यता आपल्यामध्ये होत्या. आणि मग हे सगळं असताना म्हणजे सगळ्या चांगल्याच बाजू होत्या ना त्या सगळ्या. आणि मग त्याच्या विरोधी बाजू ज्या आहेत त्या कशा असतील ह्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा होता. हा अनुभव घेतल्यानंतर, अनुभव संपन्न झाल्यानंतर मग आपण 5th डायमेन्शनमध्ये जाऊ शकत होतो. म्हणजे पुढच्या डायमेन्शनमध्ये आपण जाऊ शकत होतो. तर त्याकरता आपल्याला हा जो टास्क आहे हा पूर्ण करायचा होता. आता हे सगळं मी सांगते तर तुम्हाला वाटेल की नाही ही काहीतरी रंजक कथा आहे किंवा स्टोरी आहे किंवा छान वाटते ऐकायला, फक्त ही स्टोरीच आहे. तर असं नाही आहे. असं वाटत असेल तर थोडासा विचार करा आणि हे नॉलेज डायरेक्ट नाकारू नका, आपल्या आत येऊ द्या, त्याच्यावर विचार करा. तर आपल्याला हा द्वैताचा अनुभव घ्यायचा होता. जर का आपण एकत्वामध्ये होतो तर द्वैत म्हणजे सेपरेशन काय आहे ह्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा होता. जर आपल्याकडे अबंडन्स आहे तर कमतरता काय असेल, दुःख काय असेल, सफरिंग काय असेल, ह्या सगळ्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा होता. मग त्याच्यासाठी काय केलं, आपण सगळे विभक्त झालो. जशी एक कोशिका जी आहे ती अनेकांमध्ये विभक्त होते, तसे आपण अनेकांमध्ये आपण विभक्त झालो. आणि एक सिम्युलेशन बनवलं. आपण पूर्वीसुद्धा पृथ्वीवरच राहत होतो, आताही आपण पृथ्वीवरच राहतो आहे. फक्त पृथ्वीवर आपण काय केलं, एक सिम्युलेशन बनवलं. सिम्युलेशन म्हणजे काय, अगदी सारखं वाटणारं स्वप्न म्हणा किंवा खऱ्यासारखी वाटणारी सृष्टी, असं एक आपण सिम्युलेशन बनवलं. आणि मग त्याच्यामध्ये आपण आलो अनुभव घेण्यासाठी सेपरेशनचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा. पण मग इथे येण्यासाठी आणि हे सगळे अनुभव घेण्यासाठी आपल्याला आपण कोण आहोत हे विसरणं गरजेचं होतं. कारण ते जर का आपण विसरलो नसतो तर मग आपण ह्या द्वैताचा किंवा कमतरतेचा, दुःखाचा वगैरे आपण अनुभव घेऊच शकलो नसतो ना. समजा एखादं दुःख आलं असतं, समजा एखाद्याकडे अन्न नाही आहे तर त्याच्याकडे तेवढ्या क्षमता आहेत की तो अन्न क्षणार्धात मॅनिफेस्ट करू शकतो, निर्माण करू शकतो. मग त्याने तेच केलं असतं. मग अन्नाचा किंवा कमतरता किंवा काय ह्या सगळ्याचा आपण अनुभव कसा घेणार. तर मग ह्यासाठी आपल्या ज्या सगळ्या क्षमता आणि दिव्यता आहेत त्या विसरून, स्वतःला विसरून आपल्याला इथे यावं लागलं. आणि मग इथे येतानाच आपण परतीचे मार्गसुद्धा तयार करून ठेवले होते. कारण की इथे यायचं होतं तर आपल्याला सगळं विसरूनच यायचं होतं ना. मग जर आपण कधी नाहीच ओळखू शकलो की आपण कोण आहोत तर आपण त्याच्यामध्येच अडकून राहू किंवा फिरत राहू तिथेच. आपण आपल्या मूळ स्वरूपाकडे कधी जाणारच नाही. म्हणून आपण आधीच परतीचे मार्गसुद्धा तयार करून ठेवलेले होते. आणि मग आपण ह्या सिम्युलेशनमध्ये आलो. आणि इथे आल्यानंतर मग नंतर सगळा खेळ सुरू झाला. इथे आल्यानंतर मग काय, आता आपल्यामध्ये जे चांगले गुण होते त्याच्या विरुद्धचे गुण जे आहेत, तर ते मी मागच्या लेखामध्ये म्हटलं होतं. विरुद्धचे गुण कुठले कुठले ते मी मागच्या लेखामध्ये सविस्तरपणे त्याच्यात लिहिलेलं होतं. तर त्याच गुणांचा जास्त प्रादुर्भाव झाला. म्हणजे चांगलं आणि वाईट असं जे असतं ना, तर त्याच्यामध्ये वाईटाचंच जरा जास्त हे होतं. म्हणजे त्याचंच मॅनिप्युलेशन जास्त झालं. त्याचाच दबाव जास्त झाला. आणि मग नंतर पुढे मॅट्रिक्स घडत गेलं. मग त्याच्यानंतर मग कर्मसिद्धांत आले, मग देवी देवता आल्या. आपल्याला दुःख आहे तर मग कोणाला तरी म्हणजे देव मानणं आलं. मग तो देव आहे तो आपलं दुःख कमी करेल. आणि त्याच्यानंतर चांगलं वाईट, पाप पुण्य ह्या संकल्पना कशा ठरल्या, तर आपलं लायकिंग आणि डिसलायकिंग ह्याच्यानुसार. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला कोणीतरी मारलं की आणि दुसरा जो व्यक्ती आहे त्याने त्याला वाचवलं, तर मग त्याला काय आवडेल, वाचवणारा आवडेल ना. मग तो चांगला. आणि जो मारणारा आहे, ज्याने त्रास दिला आहे, ज्याच्यामुळे त्रास झाला आहे, तो वाईट. अशा एक संकल्पना ह्या सगळ्या तयार होत गेल्या. एखादा माणूस चांगलं करतोय काहीतरी तर मग ते पुण्य, मग तो वाईट करतोय काहीतरी तर पाप, मग तो वाईट करतोय तर त्याच्याबरोबर पण वाईट झालं पाहिजे. म्हणून मग कर्मसिद्धांत, की तू जसं करतोय तसंच तुझ्याबरोबर पण होईल. मग तो कर्मसिद्धांत निर्माण झाला. आणि काय होतं, जेव्हा
आपण जो काही विचार करत असतो आपल्या आतमध्ये, ज्या काही आपल्या धारणा असतात, तर अशाच धारणा मग पुढच्या पिढीच्या बनत जातात. मग त्यांच्या पुढच्या पिढीच्या पण त्याच धारणा. अशा ह्या सगळ्या धारणांमुळे मग आकाशिक रेकॉर्ड बनतं. म्हणजे काय, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जो असतो, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसद्वारे आकाशिक रेकॉर्ड बनतं. आणि जेव्हा मग पुन्हा नवीन जीव जन्माला येतो, तेव्हा ते आकाशिक रेकॉर्ड्समधल्या जी काही माहिती आहे, जी काही आहे सगळं स्टोअर, तेच त्याच्या आतमध्ये उतरलेलं असतं. तर अशा प्रकारे मग हे सगळे कर्मसिद्धांत असतील किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्यामध्ये आपण गुरफटून राहिलो आणि मग त्याच्यानंतर मग मॅन्युप्युलेशन करणारे लोक होते. आता ह्याच्यात असं नाही की चांगले लोक नव्हतेच, चांगले पुण्यात्मेसुद्धा होते. जसं की गौतम बुद्ध होते, त्याच्यानंतर आणखीन होते, रामदास स्वामी होते, परमहंस होते, असे अनेक जे होते लोक, संत कबीरदास होते, ते आपल्या दिव्यतेपर्यंत पोचलेले होते. संत कबीरदास जे आहेत, तर त्यांना जेव्हा सत्याचं ज्ञान झालं, त्यावेळेला त्यांनी सगळे त्यांचे आध्यात्मिक ग्रंथ वगैरे जे काही होतं ते सगळं विहिरीत टाकलं होतं. कारण आता त्यांना कळलं होतं की ह्या सगळ्याची गरजच नाही आहे, हे सगळं मिथ्या आहे, हे त्यांना कळलं होतं. तर ते त्यांच्या सत्यस्वरूपापर्यंत पोचलेले होते. पण केवळ एकच मनुष्य सत्यस्वरूपापर्यंत पोचून चालत नाही ना, किंवा काही जणच पोचून चालत नाही. पृथ्वीवर मानवांची जी संख्या आहे, त्याच्या किमान 1% लोकांना जरी रिअलायझेशन झालं, तरीसुद्धा हा गेम बदलू शकतो. गेमच म्हणावं लागेल ह्याला. तर तरीसुद्धा हे बदलू शकतं जर 1% लोक जागृत झाले तर. आता पृथ्वीवर किती लोकसंख्या आहे? 700 की 800 हजार काहीतरी आहे लोकसंख्या. मलाही तेवढं नीटसं माहीत नाही आहे. 800 खरब म्हणतात, 800 खरब 700 खरब तेवढी लोकसंख्या आहे आपल्या पृथ्वीवरती. मग त्याच्यातले 1% लोक तरी जागृत झाले तर मग हे सगळे बदल होतील. आणि लोक बदलत आहेत, कॉन्शियसनेसमध्ये लोकांच्या शिफ्ट येतो आहे. आणि हे आपल्याकडे तर आत्ता नॉलेज हे आलं आहे. 2 वर्षापासून प्रवीण सर याच्याबद्दल सांगायला प्रवीण सरांनी सुरुवात केली. ते जर्मनीमध्ये असतात, आहेत ते इंडियामधलेच पण जर्मनीमध्ये असतात. तर त्यांनी 2 वर्षापासून मग आपल्याला हे सांगायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, मी त्यांना फॉलो करायला सुरुवात केलं. मग त्याच्यानंतर काही बाहेरच्या देशातल्या कम्युनिटी आहेत, स्पिरिच्युअल कम्युनिटी, मी त्यांनाही फॉलो करायला सुरुवात केली. तर त्यांना मी जेव्हा फॉलो करायला सुरुवात केली त्यावेळेला मी थक्क झाले. म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांना माहिती आहे. खूप आधीपासून ते लोक ह्याच्यावर काम करत आहेत, खूप आधीपासून त्यांच्यापर्यंत हे सत्य पोचलेलं आहे. आणि त्याच्यातले बरेचसे लोक जे आहेत ते 4D कॉन्शियसनेसवरती शिफ्ट झालेत, काही लोक जे आहेत ते 5D कॉन्शियसनेसवरती शिफ्ट झालेले आहेत. आणि आपल्यापर्यंत हे मॅन्युप्युलेशन करणाऱ्या लोकांनी आणलंच नाही ना, कारण त्यांना नको आहे. प्रत्येक मानव जो आहे तो जागृत झालेला, त्याच्या दिव्य स्वरूपापर्यंत पोचलेला, किंवा हे सिम्युलेशन नष्ट झालेलं त्यांना नको आहे. त्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी हे सिम्युलेशन राहायला पाहिजे, हे मॅट्रिक्स जे आहे हे राहायला पाहिजे. पैसा, सत्ता वगैरे ह्या सगळ्यामध्ये रममाण आहेत ते, आणि त्याच्यातच त्यांना बुडून राहायचं आहे. एकूण एक देशाचे जे सगळे गव्हर्मेंट्स आहेत, जे पॉलिटिकल लीडर्स आहेत, ते सगळे ह्याच्यामध्ये सामील आहेत. आणि त्यांनी काय काय सगळं केलेलं आहे ते मी टाकलेलंच आहे ग्रुपवरती, तुम्ही वाचलं असेल सगळ्यांनी. म्हणजे इतक्या अनेक प्रकारे आपल्याला गुंतवून ठेवलं जातं आहे की आपण जागृत होऊ नये म्हणून. आपल्याला बघा ना, जसं आपण सिम्युलेशन निर्माण केलं स्वतः, आणि आपण त्याच्यामध्ये आलो, सगळं विसरून आलेलो होतो. आपल्याकडे शरीर होतं, मानव शरीर. मग आता ते शरीर आपल्याला जगवायचं आहे, तर मग आपल्याला काय पाहिजे? आपल्याला अन्न हवं आहे. मग ते अन्न मिळवण्यासाठी आपली वणवण सुरू झाली. मग त्याच्यानंतर आपलं अन्न कोणी हिसकावू नये, मग ह्याच्यासाठी संरक्षण आपलं करणं, ह्याची सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर जी पुढची पिढी येईल, मग त्या पुढच्या पिढीला पण तेच सांगितलं गेलं की बाबा रे, तुझं अन्न तुला मिळवावं लागेल जगायचं असेल तर. आणि मग असं नंतर मग खूप 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 वर्षानंतर मग नंतर काय होत गेलं की मग मूल जन्माला आलं की मग त्याला शिक्षण द्यायचं. शिक्षण झालं की मग
त्याला चांगलं शिक्षण घ्यायला सांगायचं का, तर चांगला त्याला जॉब मिळावा किंवा त्याने पैसे कमवावेत यासाठी त्याला शिक्षण द्यायचं. मग नंतर लग्न करायचं. आता ह्या 3Dमधली, म्हणजे 3D नाही म्हणताना सिम्युलेशन जे आहे, सिम्युलेशनमधली सगळी नाती आहेत तीसुद्धा डिपेंडन्सीवर आधारित आहेत. बघा ना, आईवडील असतील तर आईवडिलांना मूल का हवं असतं, की म्हणजे तुम्ही थोडा प्रॅक्टिकल विचार करा ह्याचा, इमोशनल बाजू बघू नका. आईवडिलांना मूल का हवं असतं, की आपल्याला काहीतरी आधार हवा आहे, आपल्या जीवनामध्ये आनंद पाहिजे, आणि आपण म्हातारं झाल्यानंतर आपल्याला सांभाळायला पाहिजे, म्हणून मग मूल जन्माला घातलं जातं ना. आणि मग त्याला शिक्षण वगैरे सगळं दिलं जातं का, तर तो चांगला शिकावा, चांगली त्याला नोकरी मिळावी, त्याने चांगलं इन्कम त्याला मिळावं, याच्यासाठी. माणूस लग्न तरी का करतो, कारण त्याला त्याचं माणूस हवं असतं, त्याच्यावर प्रेम करणारं, त्याची काळजी घेणारं, म्हातारपणात त्याचा आधार बनणारं. तर असं त्याला हवं असतं, म्हणून मग तो लग्न करतो. म्हणजे बघा, ही सगळी नातीसुद्धा आत्ताची जी आहेत सिम्युलेशनमधली, तीसुद्धा डिपेंडन्सीवर आधारित आहेत. आपल्या आतमध्येच आनंदाचा इतका साठा आहे की आपल्याला त्या आनंदासाठी कोणावरही डिपेंड राहायची गरज नाही आहे. आपण वननेसमध्ये होतो तेव्हा हे असं काहीही नव्हतं. लग्न, मुलं बाळं, शिक्षण वगैरे, नोकरी, धंदा, ह्या सगळ्या काही कुठल्या गोष्टी नव्हत्याच. मनात येईल त्यावेळेला आपण हवं ते मॅनिफेस्ट करू शकत होतो. तर मग हे असं होत गेलं हळूहळू, की मूल जन्माला आलं की मग नंतर त्याला शाळेत घालायचं, मग कॉलेजमध्ये, मग त्याच्यानंतर नोकरी करणार तो, मग त्याच्यानंतर पुन्हा तो लग्न करणार, आणि मग पुढे तीच सायकल सुरू पुन्हा. तर ह्या सगळ्यामध्ये आपण गुरफटलो. मग त्याच्यानंतर मग जसा जमाना बदलत गेला, आता पूर्वीचे लोक योग किंवा ध्यान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायचे, पण नंतर तर ते पूर्ण विलुप्तच होत गेलं. म्हणजे जराही चान्स नाही ठेवला मॅनिप्युलेशन करणाऱ्यांनी, की आपण ध्यान करावं किंवा आपल्या आत उतरावं. कारण आपण आपल्या आतमध्ये उतरलो, ध्यान केलं आपण, तर आपल्याला आपलं सत्य कळेल, है ना, आपल्या सत्य स्वरूपाची आपल्याला जाणीव होईल. म्हणून मग हे आपल्यापासून सगळं दूर जावं, आपण ह्या गोष्टींपासून दूर जावं, म्हणून मग काय वेगवेगळ्या गोष्टी आल्या. मग टेलिव्हिजन आलं, मग नाटक, सिनेमे, त्याच्यानंतर मग हे मोबाईल आले, वेगवेगळे गेम्स, वेगवेगळे ॲप्स आले. मग त्याच्यानंतर आणखीन पिढी सगळी हे होत राहावी, नष्ट होत राहावी पिढी, जागरूक राहू नये. मग वेगवेगळी व्यसनं, नशा, वेगवेगळे पदार्थ, मादक, असं सगळं झालं. आणि त्याच्यातच आपण गुरफटून पडलो, फक्त भौतिकतेमध्येच गुरफटून पडलो. आपल्याला आतमध्ये आपल्या आत बघायला वेळच नाही. आता ध्यान करा जरी म्हटलं तर मला कित्येक लोकांचे मेसेज येतात की 5 मिनटं जरी डोळे मिटून बसलं तरी घाबरल्यासारखं होतं, भीती वाटते. म्हणजे इतके लोक बहिर्मुखी आहेत. स्वतःच्या आत उतरायची त्यांना भीती वाटते. पण स्वतःच्या आत जोवर आपण उतरत नाही तोवर आपली दिव्यता आपल्याला कळणार नाही की आपण काय आहोत. आणि आपण जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा मी मागेसुद्धा ध्यानावरती व्हिडिओ केला होता. जेव्हा आपण ध्यानाला बसतो त्यावेळेला आपण आपल्या आत उतरतो, आपल्या आतली जी दिव्यता आहे तिच्याशी आपण परिचित होतो. आणि मग हे जेव्हा परिचित होतो मग त्यावेळेला आपल्याला सत्य कळायला लागतं ना, आणि मग ब्रह्मांड आपल्यापुढे सत्य आणतं. तर अशा प्रकारे ही सगळी वाटचाल होत असते. तर हा विषय आता तुम्हाला खूप नवीन वाटत असेल, पण खूप लोकांनी काम सुरू केलं आहे. आणि आजचा जो पोल घेतला त्या पोलवरती इतकी छान चर्चा झाली आहे सगळी, की मला बघून आनंद वाटतो आहे. आणि हे सगळं मी का करते आहे, हे मी माझ्यासाठी करते आहे. कारण की बघा, आपण कोण होतो पूर्वी, एकच होतो सगळे. जसं मी कोशिकेचं उदाहरण दिलं, एक कोशिका, तिच्यापासून असंख्य कोशिका निर्माण झाल्या. तसंच आपण एक होतो, आपण अनेकांमध्ये विभागले गेलो. तर आता तुम्ही म्हणजे कोण आहे, मीच आहे ना. तुमच्या आतमध्ये ती जी चेतना आहे ते तुमचं मूळ स्वरूप आहे. ती चेतना आणि माझ्या आतली चेतना ह्या दोन्ही जोडलेल्या आहेत एकमेकींशी, एकच आहेत त्या. तर मी जर का आज तुम्हाला जागृतीकडे नेण्याचा प्रयत्न करते आहे, तर ती मला स्वतःला मदत करते आहे. आलं लक्षात? तर ह्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे. आणि जेव्हा जेव्हा कोणी
हे असं म्हणतं की आम्ही ध्यान करायला सुरुवात केली आहे, आता सगळं उलगडत चाललं आहे, त्यावेळेला इतका मनापासून आनंद होतो आणि मी त्यांना धन्यवाद देते. धन्यवाद ह्यासाठी की माझंच दुसरं रूप जे आहे ते सुद्धा जागृत होतं आहे. असे आपण किमान 1% लोकं जरी जागृत झालो, तरीसुद्धा आपण युगपरिवर्तन घडवू शकतो. आता 5D शिफ्टमध्ये 5D शिफ्ट होणार, 5D शिफ्ट होणार, खूप लोकांना वाटतं ह्या पृथ्वीवरनं आपण दुसरीकडे कुठे जाणार का? तर तसं नाही आहे. 5D शिफ्ट म्हणजे काय? आता आपला जो कॉन्शियसनेस आहे, जी आपली चेतना आहे, तिच्यामध्ये बदल होणार. म्हणजे आपण राहणार पृथ्वीवरच, पण आपला जो कॉन्शियसनेस आहे तो 5Dमध्ये शिफ्ट होणार. म्हणजे उन्नत लेवलवर जाणार. आपली जी चेतना आहे ती उन्नत होणार. ह्याला म्हणतात 5D शिफ्ट. आणि आता सोलर फ्लॅश तर येऊ घातलेले आहेत. सोलर फ्लॅशसुद्धा येत आहेत ते आपल्या कॉन्शियसनेसमुळेच येत आहेत. जे काही लोकं जागृत होत आहेत आणि त्यांच्या बिलीफ सिस्टम्स त्यांनी बदलल्या आहेत, तर ह्याच्यामुळे काय होतं आहे, आकाशिक रेकॉर्ड बदलतं आहे. आणि आकाशिक रेकॉर्ड बदलल्यामुळे हा इव्हेंट होतो आहे. इव्हेंट होईल त्यावेळेला डिस्फंक्शनल ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नष्ट होणार आहेत. नष्ट होणार म्हणजे काय काय नष्ट होईल? जी हे मॅट्रिक्स आहे, जी सिम्युलेशन आहे ते पूर्णपणे ब्रेक होणार आहे. आपण सिम्युलेशनमधनं बाहेर येणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे राजसत्ता, म्हणजे हे राजकारण वगैरे हे जे सगळं आहे तर ती राजसत्ता. त्याच्यानंतर धर्मसत्ता म्हणजे देव, मंदिरं, पोथीवाचन वगैरे जे काही सगळं आहे, म्हणजे देव संकल्पना जी आहे हे म्हणजे काय? धर्मसत्ता. त्याच्यानंतर तिसरं आहे सगळ्या वैद्यकीय यंत्रणा ह्यासाठी की आपण स्वतःच स्पॉन्टेनियस हीलिंग करू शकू. आपल्याला हीलिंगची गरजच नाही आहे. 2026 संपता जगातले सगळे आजार नष्ट झालेले असणार आहेत. तर ते झालं वैद्यकीय संस्था. त्याच्यानंतर काय? शिक्षण संस्थेनीच सगळ्यात जास्त हे केलेलं आहे. शिक्षण संस्थेमध्ये काय आहे, आपला लेफ्ट ब्रेन जो आहे तोच जास्त ॲक्टिवेट होत राहिला. राईट ब्रेन जो आहे तो ॲक्टिवेट झालाच नाही. राईट ब्रेन जो आहे तो क्रिएटिव्हिटीचा आहे, है ना? आणि आपला लेफ्ट ब्रेन जो आहे तो काय आहे? लॉजिकल आहे. सगळ्या लॉजिकलच गोष्टी आपण बघत आलो ना आत्तापर्यंत. तर शिक्षण संस्थेने हायरार्की पण निर्माण केली. म्हणजे अमुक शिक्षण घेतलं असेल तर एवढ्या पगाराची नोकरी, तमुक शिक्षण घेतलं तर तितक्या पगाराची नोकरी. म्हणजे हायरार्कीला उत्तेजनच दिलेलं आहे शिक्षण संस्थेने. तर हे आणि त्याच्यानंतर मग बाकी हे मीडिया वगैरे सगळं. कारण सोलर फ्लॅश येतील त्यावेळेला सगळ्यात आधी इंटरनेट आणि मोबाईल, टेलिफोन्स वगैरे ह्याच सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी कोलमडून पडतील. तर हे जे मॅट्रिक्सचे 5 पिलर्स आहेत, हे 5 पिलर्स जे आहेत हे सोलर फ्लॅश आल्यानंतर सगळ्यात आधी नष्ट होतील, ध्वस्त होतील. आणि मग त्याच्यानंतर आपण हळूहळू जागृत व्हायला लागू. जे लोकं आत्तापासून स्वतःवर काम करत आहेत त्यांना त्या पिरियडमध्ये त्रास होणार नाही. हे असं सगळं झाल्यानंतर त्रास थोडासा होणं साहजिकच आहे ना. पण मग त्यावेळेला आपण बॅलन्स राहू, जर का आपण आत्तापासून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. नाहीतर काय होतं ना, मग एखादी अशी त्सुनामी येते, एखादं काहीतरी असं संकट आपण म्हणतो की काहीतरी झालं आहे, आपल्याला माहिती नसतं त्याच्याबद्दल आणि आपण सैरभैर होतो, घाबरतो, असं सगळं होतं. पण आपल्याला जर का आधी कल्पना असेल की काय होणार आहे आणि जे होतं आहे ते आपल्या चांगल्यासाठी होतं आहे, असं जर का आपल्या मनात आधीच असेल याची कल्पना, तर आपण त्या परिस्थितीतनं व्यवस्थितपणे बाहेर पडू शकू, आपण बॅलन्स राहू शकू. आणि मग ह्याच्यासाठीच काय आहे, ध्यान करायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे, कॉन्शियसनेस चार्ट दिलेला आहे. दररोज आपण प्रयत्न करायचा. आपल्या कॉन्शियसनेस चार्ट जो आहे तो वरच्या लेवलला कसा जाईल ह्याचा प्रयत्न करायचा आहे. खालच्या लेवलला काय काय असतं, कुठल्या इमोशन्स असतात ते त्याच कॉन्शियसनेस चार्टमध्ये दाखवलेलं आहे. आणि मग वरच्या लेवलला कुठले गुण आहेत, काय इमोशन्स आहेत, तर त्या अंगी बाणवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि ध्यान केलं ना की आपली ऊर्जा ऊर्ध्वमुखी होते ध्यानाने. तर प्रवीण सरांचं जे मी तिथे लिंक दिलेली आहे की डबल डिस्क मेडिटेशन जे आहे, डबल डिस्क मेडिटेशन इतकं पॉवरफुल आहे की त्याने खूप चेंजेस होतात आपल्या चेतनेच्या लेवलवरती.
तर ते आहे, ते आपण करू शकतो. त्याच्यानंतर आणखीन एक आत्ता परवाच्या पोस्टमध्ये मी मेडिटेशन तिथे दिलेलं आहे. इव्हेंट स्मूथ व्हावा ह्यासाठीचं ते मेडिटेशन आहे. आणि हे मेडिटेशन मी का करू? मला काय गरज आहे? बाकीचे सगळे करतील असं म्हणून चालणार नाही आहे. बाकीचे सगळे म्हणजेच आपण आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. ते आणि आपण वेगळे नाही आहोत. आपण जे करतो आहे ते सगळ्यांसाठी म्हणजेच आपल्यासाठी आपण करतो आहे. तर तो इव्हेंट जो आहे तो होऊन गेला आहे. सगळं काही छान स्मूथ झालेलं आहे इव्हेंट आणि सगळी मानवता जी आहे ती अवेक झाली आहे, जागृत झाली आहे. आपापल्या दिव्य स्वरूपाकडे आपण आलेलो आहोत. असं ते मेडिटेशन आहे, क्रिएटिव्ह मेडिटेशन. क्रिएटिव्ह टाईमलाईन मेडिटेशन म्हणतात त्याला. ते सुद्धा आपण जेव्हा जमेल तेव्हा, काही त्याला वेळ नाही आहे, कुठलंही बंधन नाही आहे. आता ग्रुपवर एक ताई विचारत होत्या की हे कधी करायचं? आता पोस्टवरती जेव्हा मी पोस्ट लिहिली ना, तेव्हा मी सगळी त्याच्यामध्ये माहिती लिहिलेली होती की कधी करायचं आहे, काय करायचं आहे, हेही त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. तर तरी पण हा प्रश्न आला आणि मग मी त्यावेळेला तिथे उत्तर का देत नाही माहिती आहे का? अनेक वेळा तुम्ही पण वाचलं असेल की कोणीतरी काहीतरी विचारतं आहे आणि मग मी बाकीच्या सगळ्या लोकांना उत्तर देते, पण काही विशिष्ट प्रश्नांना मी उत्तरं देत नाही. मी सांगते की पोस्ट पूर्ण वाचा किंवा ग्रुपवर शोधा किंवा लिंक मागू नका. हे मी का सांगते आहे? ज्यांना उत्तरं अशी मिळालेली आहेत माझ्याकडनं त्यांना वाटेल की ह्या खूप शिष्ट आहेत किंवा अरे ह्यांना इतका का इगो आहे, असं का बोलतात, हे उत्तर का नाही नीट देत, असं त्यांना वाटत असेल. पण त्याच्यामागचं कारण पण मी स्पष्ट करते. आपल्याला ना, मी ह्याच्यावर पोस्ट पण लिहिली होती, आपल्याला सवय झाली की स्वतः प्रयत्न न करता आपल्याला दुसऱ्यांनी कोणी दिलं तर ते आपल्याला आवडतं. पण आपण स्वतः जबाबदारी घेतली नाही, आपण शोधलं नाही, तर आपण आपल्या मूळ स्वरूपाकडे कसं जाणार ना? मी जेव्हा जेव्हा हे प्रवीण सरांचे व्हिडिओ बघते किंवा काय, तर तिथे कुठलाही प्रश्न त्यांना विचारण्याआधी ना मी स्वतः प्रयत्न करते माझ्या लेवलवरती आणि आपला कॉन्शियसनेस जो आहे ना, तो बरोबर आपल्याला उत्तर देतो. जेव्हा आपण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असतो, तेव्हा ब्रह्मांड आपल्यासमोर त्या गोष्टींची उत्तरं आणतं. तर प्रयत्नच नाही केला तर ब्रह्मांड उत्तरं तुमच्यापर्यंत आणेल कशी? आणि तुमच्या मदतीसाठी ते तयार होईल कसं? म्हणून मी त्यावेळेला तिथे उत्तर नाही देत. मी त्यांना सांगते की तुम्ही शोधा. व्हिडिओसुद्धा प्रत्येक कुठलाही व्हिडिओ मी टाकला की मग मी तिथे लिहिलेलं असतं की कृपया व्हिडिओची मागणी करू नका. कारण आता ग्रुपमध्ये 1300 लोकं आहेत. प्रत्येकजण म्हणायला लागला मला पण पाठवा, मला पण पाठवा. तर मी किती लोकांना पाठवणार व्हिडिओ? कारण मलाही माझं काम आहे, माझा व्यवसाय आहे, माझी घरातली कामं आहेत. पुन्हा मला स्वतःवर सुद्धा काम करायचं आहे, ग्रुपवर लिहायचं आहे. तर मग ह्याच्यामध्ये काय होतं ना, आपण दुसऱ्याची वेळ आणि ऊर्जा नष्ट करतो. पण आपण स्वतः जर का एखाद्या गोष्टीचा शोध घ्यायला लागलो, तर मग ब्रह्मांडालाही तो मेसेज जातो ना, की मला शोध घेणं आवडतं आहे. आणि मग ब्रह्मांड आपल्याला त्याप्रमाणे आपल्या वाटा मोकळ्या करतं, आपल्यासमोर त्या गोष्टी आणतं. तर ही गोष्ट त्यांच्यासाठी चांगली आहे, ज्यांना मी अशी उत्तरं देते आहे की नाही तुम्ही शोधा. तर ही गोष्ट समजून घ्या. म्हणजे काय, थोडक्यात जबाबदार आपण बनायचं आहे. आपण जबाबदार नाही बनलो तर मग पुढे कठीण आहे आपल्यासाठी. तर आता इव्हेंट होईल साधारण 2025मध्ये होईल असं आत्ताचा अंदाज आहे. कारण आत्ताचा जो कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे तो पाहता 2025मध्ये इव्हेंट होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे किती 1 वर्ष आहे. मग ह्या 1 वर्षात आपण स्वतःवर काम करायचं आहे. पण त्याच्या आधी ह्या सगळ्या संकल्पना ज्या होत्या की कर्मबंधन, देव किंवा अध्यात्म, उपासना, कर्मकांड ह्याच्यातनं आपण बाहेर पडलो तरच आपल्याला पुढे जाता येईल. आता हे जे काही आहे, ब्रह्मांड जे आपल्याला देतं आहे, हे सगळं नवीन, ही सगळी नवीन ऊर्जा आहे, जी आत्तापर्यंत कधीही आपण अनुभवलेली नव्हती. हे सगळं नवीन ज्ञान आहे, जे आपल्याला कधीही मिळालेलं नव्हतं. पण ते केव्हा येईल? जेव्हा आपण जुनं जे आहे ते टाकून देऊ, त्याच वेळेला ते नवीन येईल ना आपल्यामध्ये. आत्ता सोलर फ्लॅशची जी काही ऊर्जा येते आहे, तर त्याच्यामुळे आपले सेल एक्सपांड होत आहेत आणि ती ऊर्जा आपल्या आतमध्ये साठवली जाते आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं आहे, लोकं जागृतीकडे येत आहेत आणि जेव्हा फ्लॅश येतील तर तेव्हा तर एकाच झटक्यात हे सगळं होईल.
आणि जी पहिली जी लाट आहे, ज्याला म्हणतो लाट म्हणू शकतो, किंवा जे आधीच्या लाटेमध्ये जे लोकं असतील, ज्यांनी थोडंफार स्वतःवरती काम केलेलं आहे, तर ते सगळ्यात आधी जागृत होतील. ते जागृत होतील, मग त्यांना पाहून मग बाकीचे लोकही करायला लागतील. हे सगळं मग कसं आहे ना, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, जसं मी म्हटलं, आकाशिक रेकॉर्ड बनतं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसमुळे. तशी ही प्रक्रिया होत राहील, की एकाला बघून दुसरा करतो, दुसऱ्याला बघून तिसरा करतो, तिसऱ्याला बघून चौथा करतो. मग हे असं सगळं होत राहील नंतर. आणि मग संबंध मानवता जी आहे ती साधारण म्हणजे संपूर्ण असेन्शन व्हायला, म्हणजे संपूर्ण मानवजात जी आहे ती 5D कॉन्शियसनेसमध्ये जायला साधारण 60-70 वर्षाचा पिरियड लागू शकतो. पण जर आपण स्वतःवर काम केलं तर आपण लवकर 5D कॉन्शियसनेसमध्ये जाऊ शकू. आत्ताही लोकं आहेत 4D कॉन्शियसनेसमध्ये, 5D कॉन्शियसनेसमध्ये आत्ताही लोकं आहेत. आणि मग हे नॉलेज जे आहे हे कोणाकडनं येतं आहे? हे त्यांच्याकडनं येतं आहे. हे जी संपूर्ण नॉलेज आहे, संपूर्ण गॅलेक्टिक जी इन्फॉर्मेशन आहे, संपूर्ण ब्रह्मांडाचं जे नॉलेज आहे ते आपल्या सेल्समध्ये आहे. आणि जेव्हा आपण ध्यान करतो, मेडिटेशन करतो, आपली चेतना जी आहे तिचा विस्तार आपण करतो, तेव्हा ह्या नॉलेजचा ॲक्सेस आपल्याला मिळतो. आणि मग ॲक्सेस मिळाला की मग आपल्यापुढे सत्य येतं आणि आपण मग ते इतरांनाही सांगतो. तर अशा प्रकारे हे नॉलेज येतं आहे. त्याच्यामुळे हे डायरेक्ट नाकारू नका. थोडासा विचार करा. कुठलाही लेख वाचाल तर त्याच्यावर विचार करा. जुन्या धारणा ज्या आहेत त्याच्यामधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तर आता आजचा जो पोल होता ना, त्याच्यामध्ये पहिलं काय होतं, की धन, पैसा, सुख, समृद्धी किंवा आत्मज्ञान हे सगळं पोथी वाचून, देवाची पूजा करून वगैरे सगळं मिळतं. देव ही संकल्पना कुठून आली सांगा ना? आपण सिम्युलेशनमध्ये आल्यावर आपणच देव ही संकल्पना निर्माण केलेली आहे. आणि देवत्व केव्हा येतं, की जेव्हा आपल्या चेतनेचा विस्तार होतो, जेव्हा आपल्यातली दिव्यता आपण जागृत करतो, तेव्हा देवत्व येतं. तर आपण सुद्धा जर का ते केलं तर आपल्याला सुद्धा देवत्व प्राप्त होईल. त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा. ज्या काही क्षमता आहेत त्या सगळ्या आपल्या आतमध्ये आहेत, पण फक्त आपण विसरून आलो आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा विसर आहे. जसं की टेलिपॅथी करायची, तर टेलिपॅथी कशी करायची? ही दिव्यता किंवा हे नॉलेज आपल्या आतमध्ये आहे, पण आपण विसरलेलो आहोत. टेलिपोर्ट करायचं आहे, एका जागेहून गायब होऊन दुसऱ्या जागी आपण प्रकट होणं, याला टेलिपोर्टेशन म्हणतात. तर हे नॉलेजसुद्धा आपल्यामध्ये आहे, पण आपण ते विसरलेलो आहोत. एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची, समजा मला आत्ता सफरचंद हवं आहे, तर ते मला मॅनिफेस्ट करायचं आहे. एका क्षणात ते मॅनिफेस्ट होऊ शकतं, माझ्या हातात येऊ शकतं. पण ते कसं करायचं ह्याचं नॉलेज जे आहे ते मी विसरून आली आहे. माझ्या आतमध्ये ते नॉलेज आहे, पण ते त्याच्यावर विस्मृतीचे पडदे सगळे टाकून आपण इथे आलेलो आहोत. तर आपल्यामध्ये अनंत क्षमता आहेत, अनंत दिव्यता आहेत आणि त्या जागृत फक्त आपणच करू शकतो. कुठल्याही देवाची पूजा करून, मंत्रजप करून किंवा मग कर्मकांड वेगवेगळी करून हे होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आज ग्रुपवरती पण एका आजच्या म्हणजे पोल जो आपण घेतला त्याच्यावरच एक जणांची कमेंट होती. तर ते दादा खरं खूप छान अभ्यास करतायत. आत्तापर्यंतचे जे लेख मी लिहिले ते त्यांना कळले व्यवस्थित, पण आजच्या त्यांच्या कमेंटमुळे थोडीशी मी चक्रावून गेले. तर ते पण अभय दादा, त्यांचं नाव अभय भेंडे. तर तुम्ही व्हिडिओ ऐकत असाल तर बघा. जे आता मी पुढचं सांगते, मी तुम्हाला कमेंटमध्ये सविस्तर उत्तर पण दिलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये म्हटलं होतं की मंत्रजप किंवा काय ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अनुष्ठानं वगैरे जी आहेत, हे अधिकारी व्यक्तीकडनं करून घेतलं तर ते चांगलं करतात. पण हे मुळात करायची गरजच काय आहे आपल्याला? जर आपल्यामध्ये इतक्या सगळ्या दिव्यता आहेत आणि हे फक्त एक रंगमंच आहे, हा सिनेमा आहे एक, असं समजा ना, की हे सिम्युलेशन म्हणजे काय आहे? हे खरं नाही आहे काही. हे एक सिम्युलेशन आहे. हे हा एक गेम आहे असं समजा. आणि हे जे सगळं आहे हे सत्य नाही आहे. मग मंत्रजपनी, अनुष्ठानं वगैरे हे सत्य कसं असेल? आणि हे सत्य आपल्याला काही काही वेळेला त्याची प्रचिती येते. काही लोकांनी असाही प्रश्न विचारला होता की कर्मबंधनं जर का खोटी असती तर मग बाकीचे जे काही आपल्याला अनुभव येतात ते कसं काय, गर्भसंस्कार वगैरे हे होतात ते कसं काय मग?
तर आता कसं आहे माहिती आहे, आपण इतके पॉवरफुल आहोत ना, की आपण हवं ते मॅनिफेस्ट करू शकतो. आतापर्यंत जे मॅनिफेस्ट होत होतं ते अनकॉन्शियसली होत होतं, आपल्या बिलीफ सिस्टममुळे होत होतं. आता एखादी गोष्ट काहीतरी आपण केली, मंत्र केले, मंत्रजप किंवा अनुष्ठानं वगैरे अशी काही केली सुखशांतीसाठी किंवा एखाद्या इच्छित गोष्टीसाठी आपण केली. ते केलं की मग काय होतं, आपल्याला वाटतं की आपण आता हे केलेलं आहे, आता आपलं काम होणार आहे. आणि हाच विश्वास जो असतो, हा विश्वासच ते घडवून आणतो. ती जी प्रक्रिया केलेली असते, तुम्ही त्या प्रक्रियेने ते घडवून आणलेलं नाही आहे. इथे तुमचा जो माइंड आहे, तुमची जी इच्छाशक्ती आहे, तिने काम केलेलं असतं ते. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात, की आम्ही जे काही केलं आहे, पूजा अर्चा केली किंवा अन्य काहीतरी आपण केलं आहे, मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडल्या आहेत. तर त्याच्यामागचं हे खरं कारण आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि बाकी काही असतील प्रश्न तर विचारा. मला सवय नाही आहे असे व्हिडिओ वगैरे असं करायची, बोलायची. पण मला जसं जमलं आहे तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकाही असू शकतील त्याच्यामध्ये. तर त्यासाठी क्षमा करा. आणि काही प्रश्न असतील तुमचे तर जरूर विचारा. ओके. थँक्यू.